छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर मौजे तेलगाव गावामध्ये महसूल विभागाने आयोजित केलेले असल्यामुळे या भागाचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब उपस्थित असून लोकांच्या म्हणजे ज्या काय अडचणी असते सर्वच विभागाच्या त्या सोडवण्याचं प्रामाणिकपणे काम करीत आहेत. आणि आज आपल्याबरोबर आहेत खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सन्माननीय कांता पाटील लगड यांना आपण विचारू. आपल्या पंचायत समिती गण तेलगाव येथेच हे शिबिराचे आयोजन केलेले असल्यामुळे सन्माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके हे म्हणजे आलेल्या प्रत्येकाचं म्हणजे ते समाधान करून कामे मार्गी लावित आहेत. त्याबद्दल काय सांगताय? हो दादा सर्व समाज बांधवांचे पूर्ण ऐकून कामं मार्गी लावित आहेत आणि ह्या कामात दादाचा चांगला सहभाग आहे. आणि ह्या पंचायत समितीचं गण बनल्यानंतर हे गणाचं नाही सर्व मंडळाचंच आहे. या मंडळाचा पूर्ण परिसर जे आहे तेलगाव मंडळाचा त्या मंडळाच्या वतीनंच हे कार्यक्रम घेतलेला आहे. आणि दादा इथं आणि मन लावून म्हणजे एकदम मनानं आज हे होऊन काम करीत आहे. महसूल विभाग तेलगाव मंडळाच्या अंतर्गत येणारे आणि धारूर तालुक्यामधील हे राजस्व अभियानाच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह दृश्य पाहू शकता. तरी आपण त्या महिला देखील आहेत. ह्या महिलांना आपण विचारू तुम्ही ताई काय काम घेऊन आलता तिथं? आम्ही नावची जागा होण्यासाठी आलो. हां आमची जागा नावची होण्यासाठी. लागला का तुमचा प्रश्न मार्गे? नाही लागला. काय म्हणले? हो म्हणते. आम्ही एक दिवस आंदोलन सन्माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांना भेटलात का तुम्ही? हो भेटलो. दादा काय म्हणले? दादा म्हणले होईन म्हणून. होईन म्हणले. दिसतं आश्वासन दिलं. आश्वासन दिलं. हा वयोवृद्ध आहेत. मावशी काय घेऊन काम घेऊन आलताय तुम्ही? कोणता जागा नावच्या नाहीत आमच्या. आमचे लेकरं लहान लहान म्हणजे होते तेव्हापासून आम्हाला जागा नाही नावची. तुम्ही भोगवट नाही तुम्ही नावच्या होत्या पण ते आता ह्यांनी मधून हे केलंय म्हणजे रजिस्टर ह्याच्यावर आमचे पूर्ण नाव होते आमच्या सगळ्यांचे ते पहिल्यापासून. तुम्ही भोगवटादार मध्ये येत आहे ना. मालकी हक्काचे पूर्वी घर होते का तुम्हाला? होते पूर्व होते. बरं ग्रामपंचायतला तुम्ही तेलगाव ग्रामपंचायतला काही म्हणजे निवेदन वगैरे दिवशी आमच्या नावानं मालकी हक्काची पीटीआर द्यावा म्हणून असं विनंती केली नाही का? केलती ते बी. बरं गाव कोणतं तुमचं? कोथिंबीरवाडी. कोथिंबीरवाडी ना. ह्या आपण लाईव्ह दिवकरेच्या माध्यमातून पाहू शकता की जवळपास 20-25 महिला वर्ग आमच्या हक्काचं घर द्या आणि ग्रामपंचायतनं ह्या भागाचे सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांनी स्वतः लक्ष घालून आम्हाला भोगवाटादारातून यामधून कायम मुक्ती देऊन आम्हाला हक्काचे घर मिळण्यासाठी आणि घरकुलाचा लाभ घेण्यासाठी हे ग्रामपंचायतने मौजे कोथिंबीरवाडी या ग्रामपंचायतनं आम्हाला पीटीआर देणे गरजेचे आहे. याकरता राजस्व छत्रपती शिवाजी महाराज अभियानाच्या माध्यमातून या महिला वर्ग आहेत. तरी आपण लाईव्ह देवकऱ्याच्या माध्यमातून पाहू शकताय. सदरील नागरिक कोथिंबीरवाडी ना. काय सांगताय सर? विषय असा आहे की सन 1988-87ला आम्ही मालकी हक्कात एवढे लोक होतो पण ग्रामपंचायतनं काहीतरी आपलं राजकीय म्हणजे दोष धरून सदरील लोकांना 2018मध्ये भोगवटदार म्हणून घेतलंय. मग याच्यावरती प्रशासनाची वचक आहे का नाही? आज रोजी आम्ही मालकी हक्कात असताना सुद्धा आम्हाला ह्याच्यासाठी आमच्या न्याय हक्कासाठी भांडावं लागत असतंय. आम्ही गेल्या वेळेसच 11 तारखेला तहसील कार्यालयासमोर एक दिवस मुक्कामाला एवढ्या महिला घेऊन होतो. तुमचे सरपंच कोण आहेत? सरपंच वैरट आहेत. नाव सांगा पूर्ण. शांबाला युवराज वैरट. त्यांना काय म्हणजे तुम्ही निवेदन दिले. आम्ही गेल्या बऱ्याच वर्षापासून या गोष्टीसाठी पाठपुरावा करत आहोत. त्या दिवशी आम्हाला सदरील गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामसेवकांना लेखी आदेश काढून सुद्धा आज रोजी सुद्धा ते कुठल्या कोथिंबीरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भोगवटदारांची संख्या किती आहे? 57 केली सर ती जे की मालकी हक्कात होते. बरं आमदार साहेबांनी काय सांगितलं आता? आमदार साहेब म्हणले बघू आता काय आता शेवटी बघण्यापलीकडे काय आता ते नुसते उडवडीचे उत्तर सगळ्याकडे. तर छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर मौजे तेलगाव येथे आयोजित केलेले असते. ह्या मौजे कोथिंबीरवाडी येथील ग्रामस्थांनी म्हणजे हे पीटीआरचा प्रश्न मार्गी लावा म्हणून विनंती केली परंतु आमदार साहेबांनी त्यांना ठोस काही असा म्हणजे आश्वासन दिलेलं दिसतंय. म्हणजे काहीच नाही बघू म्हणून सांगितलंय. तरी ह्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरामध्ये ह्यांचे काम मार्गे लागणे गरजेचे होते. तर पाहूया या गावकऱ्यांचा प्रश्न पुढे देखील रेटा चालूच राहणार आहे. आपण हे पाहू शकताय लाईव्ह दिवकरेच्या माध्यमातून. आपण हे विभाग आहे मंडळ विभाग तेलगाव छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा. ह्या मॅडम आहेत. मॅडम आपण कोणता विभाग आहे आपल्याकडे? महसूल मंडळ. बरोबर. काय
हे जे समजा हे अभियानाच्या माध्यमातून नागरिक आपल्याकडून काम घेऊन आले ते सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब हे आवर्जून उपस्थित काही कामं मार्गी लागले का? हो लागले. काही लोकांचे अर्ज आले ते मागे लागतील. आता जे अर्ज आले त्याची मागे लागतील. सदर कर्मचारी देखील म्हणजे जनतेचे कामे मार्गी लागावत याकरता हे करतात. पाहिलं आपण. आमच्या बघा लाडक्या बहिणीचं माझे हा. पैसे नाही आले 4 हप्ते आले नाहीत. हा. केव्हाशी हे सगळं केलंय आम्ही. बरोबर. हा हा लाडक्या बहिणीचा देखील प्रश्न उपस्थित आहे. पत्रकार बाबराव तिरके, लाईव्ह न्यूज.